तपोवन म्हटलं की आपल्याला आठवते ती कुष्ठरोग निर्मूलन आणि त्यांच्या पुनरुत्थानासाठी उभारलेली आणि पुढे नावरूपास आलेली एक प्रसिद्ध संस्था. विदर्भातील अमरावती शहराच्या पूर्वेस वसलेला हा परिसर आज तपोवन नावाने परिचित आहे. विदर्भ महारोगी सेवा मंडळ या संस्थेच्या माध्यमातून दाजीसाहेब पटवर्धन नावाच्या एका तपस्वी व्यक्तीने आपल्या हयातीत येथे कुष्ठरुग्णांच्या जीवनात स्वर्गीय आनंद फुलवला होता आणि तपोवन परिसरात स्वर्ग निर्माण केला होता. या महान तपस्वी सेनानींनी उभारलेले महान कार्य म्हणजे तपोवन. दाजीसाहेब पटवर्धन स्वातंत्र्य सेनानी होते, परंतु देश स्वतंत्र होण्याच्या उंबरठ्यावर असताना देश स्वतंत्र झाल्यावर पुढे काय हा प्रश्न दाजीसाहेबांच्या मनात होता. स्वातंत्र्यासाठी तुरुंगवास भोगत असताना एका कुष्ठरुग्णाचे हाल बघून त्यांनी त्याची तुरुंगात सेवा केली होती. पुढे कारागृहातून सुटका झाल्यानंतर दाजीसाहेबांना महात्मा गांधी यांनी त्यांचे अर्धवट राहिलेले कुष्ठरोग निर्मूलनाचे कार्य करण्याचा सल्ला दिला. त्यांनी पुढे त्या कामात वाहून घेण्याचे निश्चित केले आणि अमरावतीमध्ये येऊन या कार्याला सुरुवात केली. यासाठी शहरापासून जवळच असलेली 80 एकर जमीन शहरातील लाला जुगलकिशोर जयस्वाल यांनी या कार्यासाठी दान दिली आणि या जागेवर 1946 साली आचार्य विनोबा भावे यांच्या हस्ते विहिरीसाठी कुदळ मारून जगदंबा कुष्ठधाम नावाने या कार्याचा शुभारंभ झाला. याच दिवशी सायंकाळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे कीर्तन झाले आणि गाडगे महाराजांनी खराटा मारला आणि या कुष्ठरोग निर्मूलनाचे कार्य सुरू झाले. दाजीसाहेबांची मुलगी अनुताई यांच्या विवाहानंतर दाजीसाहेब तपोवन परिसरातील शांतिकुंज या झोपडीत राहण्यास आले. त्यानंतर 1 जुलै 1950 ला विदर्भ महारोगी सेवा मंडळ या संस्थेचे रीतसर उद्घाटन तेव्हाचे मध्य प्रदेश प्रांतचे राज्यपाल मंगलदास पकवासा यांच्या हस्ते झाले. पुढे या परिसराची ओळख तपोवन अशी रूढ झाली. कुष्ठरुग्णांना फक्त रोगमुक्त करून चालणार नाही, तर ते बरे झाल्यानंतर त्यांना त्यांची घरची मंडळी आणि समाज सुद्धा स्वीकारणार नाही. म्हणून बरे झालेल्या रुग्णांचे पुनर्वसन करण्यासाठी दाजीसाहेबांनी श्रम प्रतिष्ठानाची निर्मिती केली. येथील रुग्णांना व्यावसायिक शिक्षण देऊन 1953 पासून विविध उत्पादन केंद्र सुरू झालेत. यामध्ये सुतारकाम, लोहारकाम, हातमाग, सतरंजी निर्मिती, मुद्रणालय, चर्मकला, शिवणकाम आदींचा समावेश होता. या ठिकाणी निर्मित उत्पादने दर्जेदार असल्यामुळे ते अनेक सरकारी कार्यालये, शाळा, महाविद्यालये येथे जाऊ लागलीत. तपोवनचे कार्य पुढे गावागावातून सुरू झाले. या महान कार्यासाठी तत्कालीन केंद्र सरकारने दाजीसाहेबांना एक जीप गाडी भेट दिली होती. ही जीप गाडी त्यांची आठवण म्हणून आज सुद्धा तपोवन मध्ये सांभाळून ठेवण्यात आली आहे. दाजीसाहेबांनी तुरुंगात असताना तेथील कुष्ठरुग्णांचे हाल स्वतः बघितले होते. त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री आणि मित्र श्री वसंतराव नाईक यांना विनंती करून तुरुंगातील कुष्ठ कैद्यांना तपोवनच्या खुला कारागृहात ठेवण्याचा प्रस्ताव ठेवला आणि तो तात्काळ मंजूर होऊन 1964 साली 11 कैद्यांची पहिली तुकडी तपोवनात दाखल झाली. त्यानंतरच्या काळात 300 कुष्ठ कैदी तपोवनात राहून गेलेत. या ठिकाणी बऱ्या झालेल्या रुग्णांचे विवाह लावून देण्यात दाजीसाहेबांनी पुढाकार घेतला. तपोवनचा व्याप हळूहळू वाढतच होता. पुढे कुष्ठरुग्णांच्या मुलांसाठी शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी तपोवन परिसरातच प्राथमिक शाळा सुरू करण्यात आली. त्यानंतर 1962 साली महामना मालवीय नावाने माध्यमिक विद्यालय सुरू करून आगे बढो, सबसे आगे बढो या घोष वाक्यानुसार येथे सर्वांगीण उत्कृष्ट शिक्षण देणे सुरू झाले. या विद्यालयातून शिक्षण घेऊन निघालेले अनेक विद्यार्थी आज मोठाल्या हुद्द्यावर असून ते आजही या परिसराच्या ऋणात राहू इच्छित असल्याचे अभिमानाने सांगतात. तपोवन परिसरात कुष्ठरुग्णांच्या उपचारासाठी एक सुसज्ज असे महर्षी दधीची शल्यभुवन हे हॉस्पिटल असून येथे आज सुद्धा रुग्णांवर उपचार केले जातात. याशिवाय या परिसरात व्यायाम आखाडा, वाचनालय, खुले नाट्य मंदिर, अनाथाश्रम आणि रुग्णांसाठी निवासस्थाने
इत्यादी सुविधा निर्माण केल्या गेल्या. थोर व्यक्तींच्या कार्याची सदैव आठवण राहावी म्हणून तपोवन परिसरात 14 थोर व्यक्तींचे पुतळे बसवलेले दिसतात. (1956) साली प्रथम येथे महात्मा गांधींचा पुतळा स्थापन करण्यात आला होता. त्याची स्थापना तत्कालीन राष्ट्रपती महामहिम राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते झाली होती. प्रार्थनेतून आपल्या व्यथांची जाणीव थोडी कमी होत असते. म्हणूनच रुग्णांना प्रार्थना करण्यासाठी रुग्ण निवासांसमोर गणेश मंदिर, विठ्ठल मंदिर, विष्णू मंदिर, शंकर मंदिर, राम मंदिर व ज्योती मंदिर अशी 6 मंदिरे उभारलीत. यातूनच हा परिसर इतका नयनरम्य झाला की रुग्णांना ते आपले घरच वाटू लागले. बाहेरील नागरिक जे तपोवन म्हटले की शंकेने तिकडे फिरकत नसत, ते हा परिसर बघण्यासाठी येऊ लागलेत. दाजी साहेबांच्या या कार्याचा गौरव करीत 1959 साली दाजी साहेबांना पद्मश्री देऊन गौरवण्यात आले. याशिवाय तपोवन या संस्थेस कृषी मित्र पुरस्कार, वनश्री पुरस्कार, दलित मित्र पुरस्कार, आंतरराष्ट्रीय गांधी पुरस्कार आणि अहिल्यादेवी होळकर पुरस्कार आदी पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. अलीकडेच डिसेंबर 2017ला दाजी साहेबांच्या 125व्या जयंतीनिमित्त भारतीय पोस्ट खात्यातर्फे दाजी साहेबांवर एक पोस्टल तिकीट सुद्धा काढण्यात आले होते. या संस्थेला देश विदेशातील अनेक नामवंत व्यक्तींनी भेट दिली असून त्यामध्ये आचार्य विनोबा भावे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा, राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद, उपराष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन, भाऊसाहेब पंजाबराव देशमुख, राज्यपाल मंगलदास पकवासा, राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी, मदर तेरेसा, जयप्रकाश नारायण, राज्यपाल OP मेहरा, मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले, मुख्यमंत्री विलासराव देशमुख अशा अनेक राजकीय नेते, उद्योगपती, लेखक, समाजसेवक व अभिनेते यांचा समावेश आहे. दाजी साहेब वयाच्या 94व्या वर्षी 7 मे 1986 रोजी या जगात सोडून निघून गेलेत. परंतु त्यांच्या कार्याच्या रूपाने ते आज सुद्धा जिवंत आहेत. आज शांतिकुंज या झोपडीमध्ये दाजी साहेबांच्या वापरातील वस्तू सांभाळून ठेवण्यात आल्या असून शेजारच्या एका दालनात दाजी साहेबांच्या आठवणीत छायाचित्र प्रदर्शनी लावण्यात आली आहे. यातून त्यांच्या कार्याची आणि तपोवनच्या वाटचालीची माहिती मिळत असते. दाजी साहेबांनंतर तपोवन संस्थेचा कारभार येथील ट्रस्टींनी पुढे चालू ठेवला असून नवनवीन कल्पनेसह समाज उत्थानासाठीचा हा जगन्नाथाचा गाळा अव्याहतपणे सुरू आहे. अलीकडेच या ठिकाणी गौशाला सुरू करण्यात आली असून या ठिकाणी अनेक गाई गुरांचा सुद्धा सांभाळ केला जातो. परिसरातील जीर्ण झालेल्या वास्तू दुरुस्त करण्यात येत असून यामध्ये अलीकडे येथील शिवमंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. तसेच महिला आवास इमारत दुरुस्त करून महिलांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. परिसरात तयार होणाऱ्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी तपोवन परिसरात एका प्रदर्शनी व विक्री केंद्राची सुरुवात करण्यात आली असून त्याद्वारे येथील उत्पादने विक्री होण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. दाजी साहेबांनी लिहून ठेवलेल्या घटनेतील त्यांच्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी येथील विश्वस्त मंडळ आज सुद्धा प्रयत्नशील आहेत.